महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। बंडखोर उमेदवारांना माघार घेण्यासाठी महायुतीकडून दबाव टाकला जातोय का या प्रश्नावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विरोधकांना सडेतोड उत्तर दिलंय। राजकारणात संवाद आणि विनंती चालते, याला दबाव म्हणत नाहीत असं सांगत सामंत यांनी विरोधकांचे सगळे आरोप धुडकावून लावलेत। काल पण मी सांगितलं की आशावादी असायला काहीच हरकत नाही, त्याच्यामुळे सकारात्मक निर्णय होईल अशी खात्री आहे। त्यांचं म्हणणं आहे की लोकशाही कुठेतरी धोक्यात येते आहे, तुम्ही दबाव टाकताय उमेदवाराला कोणी टाकला दबाव? माघारीसाठी कोणी बघा, कोणी दबाव टाकलेला नाही। गणेश गीते हे देखील माझे अतिशय जवळचे मित्र आहेत, गोकुळ गीते देखील अतिशय जवळचे मित्र आहेत। राजकारणामध्ये विनंती करणं हा दबाव होऊ शकत नाही, त्याच्यामुळं मी देखील प्रचंड संयमी आहे, त्याच्यामुळे आतापर्यंत संयमानं बोलतोय। कोणीही कुठं दबाव टाकलेला नाही, कुठं दबाव टाकण्याचा प्रश्नच येत नाही। ते भारतीय जनता पार्टीला मानतात किंवा भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून गणेश गीते साहेब काम करतात, म्हणून ही विनंती आपण करतोय। त्याच्यामुळे कुठेही दबाव टाकलेला नाही किंवा दबाव टाकण्याचा प्रश्नच नाही। तर अशा पद्धतीचा गैरसमज देखील कोणी पसरू नये की आम्ही दबाव टाकतोय। दबाव जर टाकायचा असेल तर 4-4 वेळा मिटिंगला आलो नसतो। दबाव देखील कसा टाकतात त्याचं चांगलं ज्ञान माझ्याकडे आहे। म्हणजे दोनदा मला प्रश्न विचारला की असं म्हटलं, ते म्हटलेत गोकुळजी की नाही हे पण मला माहिती नाही, मी गोकुळजी म्हणालेत की नाही माहिती नाही। तुम्ही जो मला गोकुळजींच्या बाबतीमध्ये प्रश्न विचारला त्याचं मी उत्तर दिलं की संयमानंच मी त्यांच्याशी बोलतोय। गिरीश भाऊ देखील संयमानं बोलतात आणि शेवटी त्यांची लोकशाहीमधली इच्छा आहे की आमदार व्हायची किंवा लोकप्रतिनिधी व्हायची, ती काय चूक आहे असं काय कोण म्हणत नाही। पण दबाव अजिबातच टाकलेला नाही आणि दबाव न टाकता कोणी दबाव टाकतोय असं देखील सांगू नये, कारण शेवटी लोकशाहीतल्या प्रक्रियेमध्ये एखाद्याला विनंती करणं हा काय 302चा गुन्हा नाही आहे। ते भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतायत। एखादा कार्यकर्ता सर्वसामान्यातला सर्वसामान्य जरी असला तरी तो निवडणुकीच्या माध्यमातून दुरावू नये, दुखावू नये, ही आमची सगळ्यांची भूमिका आहे। इतके दिवस जर त्यांनी अतिशय चांगलं महायुतीचं काम केलं आहे, महायुतीसाठी त्यांनी योगदान दिलेलं आहे, महायुतीसाठी गणेशजी असतील किंवा त्यांनी चांगल्या पद्धतीचं ज्यावेळी निवडणुका होत्या त्याच्यामध्ये देखील सक्रिय सहभाग घेतला आहे। मग असे फक्त त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे म्हणून आमची मेजॉरिटी आहे म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं असं काही योग्य नाही। शेवटी ही लोकशाहीतली एक प्रथा परंपरा आहे की सन्मानानं एखाद्याला जर विनंती केली तर त्याचा उपयोग चांगला होतो, त्याच्यामध्ये चांगलाच निर्णय होईल। कारण गोकुळजी काय मला देखील परके नाहीत आणि गिरीश भाऊंना देखील परके नाहीत, परंतु काल जसं मी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये अजून 11 निवडणुका सुरू आहेत, 11। मग त्या 11 निवडणुकांमध्ये याच निवडणुकीवर चर्चा होते आणि म्हणजे ही निवडणूक किती मोठी झालेली आहे। अजून ठीक आहे, कोण कुठं प्रचार करतायत, कोण कुठं प्रचार करतात, नेते मंडळींनी अजून प्रचाराला पण सुरुवात केलेली नाही। असं असताना ही निवडणूक गाजते निकालाच्या अगोदर, ह्याच्या बाबतीत देखील आम्हाला समाधान आहे। परंतु संयमानं आणि समन्वयानं प्रश्न सुटावा हा आमच्या दोघांचाही कल आहे। महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडेंच्या उमेदवारीसाठी गिरीश महाजन यांच्यासोबत चर्चा सुरू असून पुढील काही तासात नाशिकचा तेढा सुटणार असून संवादद्वारे माघार घेण्यासाठी चर्चा सुरू असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले। बंडखोर महायुतीची डोकेदुखी वाढवणार की निवडणूक लढवून महायुतीला संकटात टाकतात, याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। महाराष्ट्र बुलेटिनसाठी विजय बागुल, नाशिक। महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।